सो फ्रेंड्स, एका नव्या बुक टॉकमध्ये घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन पुस्तक. मला वाटतं बुक टॉकचं हे चौथं पुस्तक आहे. मध्ये थोडा वेळ गेला, बट इथपासनं दर आठवड्याला आपण एक नवीन पुस्तक, एक नवीन बुक टॉक घेऊन येणार आहोत. फक्त रिक्वेस्ट एवढी आहे की आपले व्हिडिओज तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कराल. फ्रेंड्स, जर एखाद्या कारचा 4 पैकी 1 चाक नीट काम करत नसेल, विरुद्ध दिशेने फिरत असेल, तर त्या कारने प्रवास करणे जीवघेणे ठरू शकते. अगदी तसेच आपले जीवन देखील 4 चाकांवर चालते. जर त्यातील एखादा जरी नीट काम करत नसेल, नकारात्मकतेकडे फिरत असेल, तर आपला जीवनरूपी प्रवास जीवघेणा ठरू शकतो. आणि त्या 4ही चाकांविषयी गौर गोपालदास या पुस्तकात बोलतात. तर चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते 4 चाक. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, या बुक टॉकसाठी आपण निवडलेलं पुस्तक आहे लाईफ्स अमेझिंग सिक्रेट्स बाय गौर गोपालदास. गौर गोपालदास यांचे खूप सारे व्हिडिओज आपण यूट्यूबवर पाहिलेले असणार आणि ते तितकेच उत्तम लेखकही आहेत. या पुस्तकामध्ये त्यांची ती दमदार लेखनशैली आपल्याला पाहायला मिळते. हे पुस्तक नॅशनल बेस्टसेलर सुद्धा ठरलेलं आहे आणि या पुस्तकाचं मराठी ट्रान्सलेशन सुद्धा अवेलेबल आहे, ज्याचं टायटल आहे जीवन समजून घेताना. तर चला तर मग पाहूयात काय सांगतायत गौर गोपालदास या पुस्तकातून आपल्याला. तर नेहमीप्रमाणे आपण याही पुस्तकाचे 3 डायमेन्शन्स पाहणार आहोत, व्हाय, व्हॉट अँड हाऊ. तर सगळ्यात अगोदर व्हाय. हे पुस्तक तुम्ही का वाचायला हवं? तर स्वतः सबटायटलमध्ये गौर गोपालदास म्हणतात की मनशांती, सुदृढ नाती आणि संतुलित आयुष्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं. आणि खरंच आहे, जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचाल तेव्हा तुम्हाला हे जाणवेल. सेकंड, हे पुस्तक अगदी 200 पानांचं आहे, तर तुम्ही सिंगल सीटमध्ये सुद्धा कव्हर करू शकता. अदरवाईज हे पुस्तक चॅप्टर मध्ये डिवाइड केलेलं आहे, तर तुम्ही चॅप्टर वाईज सुद्धा वाचू शकता. आणि लास्ट, या पुस्तकामध्ये त्यांनी माणसाच्या आयुष्याच्या 4 महत्त्वाच्या बाबींवरती प्रकाश टाकलेला आहे आणि तेही अगदी सहज सोप्या भाषेत एका कथे स्वरूपात त्यांनी या सगळ्यांची मांडणी केलेली आहे. त्यामुळे ते तुम्हाला वाचायलाही सोपं जाईल, समजायलाही सोपं जाईल. आणि तर फ्रेंड्स, पुस्तकाची सुरुवात होते एका कथेने. एक अतिशय श्रीमंत दाम्पत्य हरिप्रसाद व ललिता अय्यर हे गौर गोपालदासांना आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित करतात आणि सर्व काही झाल्यानंतर हरिप्रसाद आपल्या गाडीमध्ये गौर गोपालदासांना त्यांच्या आश्रमापर्यंत सोडायला निघतात. आणि त्या दरम्यान त्यांच्यामध्ये जे काही डिस्कशन होतं ते म्हणजे या पुस्तकातलं सर्व काही तत्वज्ञान होय. जेव्हा मी हे पुस्तक वाचत होते तेव्हा मला असं वाटत होतं जणू काही त्या हरिप्रसादांच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसून मी या दोघांचं डिस्कशन ऐकते. इतक्या रंजक पद्धतीने हे सर्व तत्वज्ञान गौर गोपालदासांनी या पुस्तकात मांडलेलं आहे. चला तर मग पाहूयात. पहिलं चक्र, वैयक्तिक जीवन. ते यात सांगतात की जग कधी आपल्यानुसार बदलत नसते, त्यामुळे आपल्याला जगाकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करावा लागतो. कोणत्याही समस्येला तोंड देताना आपण सकारात्मक असू तर योग्य उपाय दिसू लागतात. आणि सकारात्मकता अंगी बाळगण्यासाठी त्यांनी कृतज्ञतेचा मार्ग सांगितला आहे. ते असं म्हणतात की एखादी गोष्ट तुमच्या नियंत्रणापलीकडे असेल तर त्याविषयी काळजी करणे निरर्थक आहे. दुसरं चक्र, नातेसंबंध. यात ते संवेदनशील संभाषण आणि सदाचारी दृष्टिकोनास महत्त्व देतात. म्हणजेच बोलत असताना मृदू शब्दांचा वापर करणे आणि समोरच्या व्यक्तीतील चांगले गुण पारखून त्यानुसार त्याला प्रतिसाद देणे. तसेच जर अनावधानाने चूक झाली असेल तर दक्षतेने त्यात दुरुस्ती करणे आणि जर का समोरचं चुकलं असेल तर क्षमाभाव बाळगणे, ह्या गोष्टी ते यात सांगतात. तिसरं चक्र, कार्यक्षेत्र. यात ते स्पर्धेत इतरांविषयी हे वामत्सर बाळगण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठी स्वतःची ओळख होणे गरजेचे आहे असे सांगतात. आणि व्यक्तित्व घडवण्याचे 3 तत्व सांगतात. पहिलं, विचार. म्हणजे जे तत्व, विचार आपण मानतो, ज्यावर आपला विश्वास आहे ते. दुसरं, आचार. त्या विचारानुसार, त्या तत्वानुसार कृती करणे. आणि तिसरं, प्रचार. त्या कृतीतून जे काही उत्तम आचरण निर्माण होतं त्याचा सराव करणं. चौथं चक्र, सामाजिक योगदान. यात ते खूप छान उदाहरण देतात. ते म्हणजे आईस्क्रीम पासून कॅन्डल पर्यंतचा प्रवास, म्हणजेच स्वार्थापासून निस्वार्थापर्यंतचा प्रवास. आईस्क्रीमचं तत्व हे वितळण्या अगोदर खा,
म्हणजे गोष्ट संपण्या अगोदर त्याने स्वतःची फुलफिलमेंट करून घ्या. यात स्वची भावना जास्त बळावते. तर कॅन्डलचं तत्व हे वितळण्या अगोदर स्वतः जळून इतरांना प्रकाश द्या. यामध्ये इतरांविषयीचा सेवाभाव, समर्पण भाव जास्त बळावतो. म्हणजेच हा स्वार्थापासून निस्वार्थापर्यंतचा प्रवास होय. म्हणजेच सामाजिक योगदान होय. आणि त्याची पहिली पायरी म्हणजे सुरुवात ही कुटुंबापासून करण्यास ते सुचवतात. अँड लास्ट इज हाऊ. हे पुस्तक तुम्हाला तुमचं आयुष्य अजून सुकर करण्याकरिता कसं काय मदत करू शकेल? सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं कोणतं चाक फसलेलं आहे हे ओळखायचं आहे. त्यानंतर तो मुद्दा पुस्तकात परत एकदा जाऊन वाचायचा आहे. त्यातून तुम्हाला तुमच्यात कुठल्या सुधारणा करणं गरजेचं आहे असं वाटतं ते मुद्दे तुम्हाला लिहून काढायचे आहेत. आणि त्यानुसार एक एक सुधारणा स्वतःच्या आयुष्यात करत जायची आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला कसा वाटला हा बुक टॉक तुम्ही मला कमेंट्स थ्रू नक्की कळवाल. आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.